हाय हॅलो, मी रुणाली दा नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि छान दिवसाची छान सुरुवात झाली आहे. आज आलो आहे आम्ही पहिल्यांदा माझ्या शेतात. पहिल्यांदा नाही, तिसरा टाईम असेल शेतात. आणि हे आहे आमचं शेत बघा. आता सध्या ते कोण करत नसल्यामुळं सध्या पडूनच आहे ते. आणि आहे पाण्याचा आड आहे हा, आमच्या शेतातच आहे. मस्त खूप मोठा आड आहे हा. आणि इकडं ही लाकडं तोडून ठेवलेली आहेत. झाड तोडले, त्याची लाकडं आहेत, ही भरपूर लाकडं आहेत. खूप मस्त आहे शेत, खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय शेतात येऊन? मस्त वाटतंय, छान वाटतंय ना? खूप छान. छान वाटते, असं वाटते आता हां शेतातच राहावं. हां. आता गावाला आलो आहे, शेत मस्त फिरून घेणार आहे आता. आणि संध्याकाळी पार्टी आहे, तर माझा व्लॉग नक्की कंटिन्यू करा. चला शेत फिरूया. ही झाड तोडले आणि या झाडाची ही लाकडं इथं अशी ठेवलेत. हे पाण्याचा आड आहे, मोठा आहे पाण्याचा आड. दाखवते मी तुम्हाला. शेतातच आहे आमच्या पाण्याचा आड. तो शेत आहे, इथून ते इथंपर्यंत एक ओपायचा. त्यानंतर आम्ही इथे आमच्या शेताकडं जाताना आमच्या गावामध्येच माझ्या मावस नंदूबाई दिलेत. आमच्या म्हणजे भाऊकीमध्येच आहेत त्या. तर आम्हाला शेताकडे जाताना त्यांचं घर लागतं आहे. मग त्या वाटेत दिसल्या आम्हाला आणि त्यांच्या छोट्या मुलीचा होता बड्डे. त्यामुळे सजानसजी मग आम्हाला तिथे बड्डेला जावं लागलं. आणि मस्त छान बड्डे तिचा सेलिब्रेट केला, श्राव्याचा. आणि सजानसजी गेलो, खूप छान वाटलं, मस्त वाटलं. Happy birthday to you. Happy birthday to you, dear Shavya. Happy birthday to you. आता पंखा लावा. हे श्राव्याचे मम्मी पप्पा आहेत, म्हणजे माझ्या मावस नंदूबाई येते यांच्या मावशीची मुलगी. आमच्या गावातच दिलेत त्यांना. त्यांच्याकडे गेलो आम्ही, बड्डे सेलिब्रेट केला. आणि पाऊस पण धरलेला आणि त्यामुळं आम्हाला लवकर निघायचं होतं. तर दीदी काय ऐकायला तयार नाही. मग त्यांच्याकडे होता मेन्यू होता, बिर्याणी होती. मग ती थोडीच खाल्ली आणि आम्ही तिथून निघालो आणि आमच्या पार्टीच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. तर हे बहिणीचं घर आहे. तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळेल, ते वास्तुशांतीचा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर तिथे आलो आणि ही शेरी आहे, म्हणजे बहिणीची आहे शेरी. भारी आहे एकदम, पण लय वांड आहे, ते आगाव आहे एकदम. जस्ट आम्ही आलो आणि एकदम सरप्राईज झालो, कारण मला गुरु भेटले. हॅलो, हाय गाईज, हाऊ आर यू? मुंबईवरून गुरु. आणि ही आहे गायत्री म्हणजे आम्ही माझ्या मावस जाऊबाईंच्या बहिणीच्या मुली आहेत. त्या सुट्टीसाठी इकडे आली. इथे चालू आहे गेम खेळायला. आणि हा कुणाल आहे, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा, सगळ्यात मोठ्या भावाचा मुलगा. ही गँग बसलेली होती, एकदम भारी वाटलं. सकाळी गेलो होतो आम्ही 9:30 वाजता घरातून निघालेलो ह्यांच्या मावशीकडे. जायचं होतं, त्यामुळे मावशीकडे गेलो. तिथे पोचलो 11 वाजता. मग तिथे गेल्यानंतर आईने जेवण बनवलं, मस्त जेवलो. बाबा आहेत. मम्मी बाबा. बापरे, आचारी इकडे काय का. त्यानंतर पप्पा जेवण बनवत होते आणि वैष्णवी ते रस्सा हलवायला बसला आहे मस्त. आणि नियोजन होतं त्या बिर्याणी बनवलेली, बिर्याणी बनवून झालेली रेडी. तांबडा रस्सा उकळी यायला ठेवलेला, म्हणजे फोडणी वगैरे झालेली त्याची, पण पांढरा रस्सा तयार झालेला.
तांबडा पांढरा बिर्याणी आणि ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही असं नियोजन होतं. पण म्हटलं चपात्या वगैरे भाकरी वगैरे असं काय ठरलं नव्हतं. पण म्हटलं बिर्याणी कसं आम्ही खाऊ शकतो आहे, पण पुरुषांना कसं भाकरी चपाती थोडी का असेना भाकरी चपाती पाहिजे. नुसतं बिर्याणीनं कसं कोण खातं कोण नाही, त्यामुळं मग कसं चपातीचं नियोजन हे मीच घातलं. आणि आम्ही गेलो गावी. मग आम्हाला यायला वेळ झाला. लवकर यायचं ठरवलं म्हणून लवकर गेलो, पण आम्हाला यायला वेळ झाला. आम्ही दुपारीच येणार होतो, पण मग झाला वेळ. तर दाजीवरती पाणी घेऊन जात होते, पाण्याची सोय करत होते. मम्मी चपातीचे गोळे बनवत बसलेली, वहिनी चपात्या लाटून देत होत्या आणि आमच्या आत्या चपात्या भाजून घेत होत्या. मग आत्यांनी थोड्या चपात्या भाजल्या आणि मग थोड्या वेळानंतर मग मी थोड्या चपात्या भाजून घेतल्या. आणि सर्दी कुणाला झाली? तुझ्या बाबाने आणले. सर्दी कुणाला झाली ती? चिचिड कुठे येते चिचिड? कुठे गेलेले बाबा? गावाला गेलेले. आणि कोण? पेंढारवाडीला गेलेले. तुमचं? आपलं बोल. हा. कसं आहे घर आपलं? छान आहे. असं आहे. तुला कसं वाटतंय घरामध्ये आपल्या? छान वाटतंय. हा. तुम्हाला मिस केलंस? तुम्हाला मिस केलंस काय? मिस केलंस तुम्हाला? आणि आईस्क्रीम कोणी खाल्लं दुपारी? भैयाने खाल्लं. आणि तू काय खाल्लं? काय कॅडबरी खाल्लीस तू? आत्या आलेल्या सोन्याला आणायला पाठवा म्हणून मला गल्लीत बसल्या. एवढ्या लोक अहो छान दिसतं बाराला. आहे की आपल्याकडे हे नाही व्हय? काय ते त्यांचे पप्पा नाहीत व्हय? पप्पा आहेत ना खाली खाली गेलेत वाटतं. आम्हाला येते मग एवढं इकडे आचार्य मॅडम आहेत ना. येणार की तुम्हाला पण येणार. एवढं काही जमणार नाही हो. एवढा आम्ही ठरवलेलं गोड चला आता खाली जाऊन बघूया खाली काय काय झाले, चपात्या किती झाल्यात किती राहिल्यात बघूया. चला आता चपातीचं कुठंपर्यंत आले बघूया. चला चपाती नियोजन मीच घातलं आणि आम्हीच नाही इथे, तर थोड्या राहिल्या असतील तर त्या पण करून घेऊया. म्हणजे कारण वरचं तर सगळं रेडी झालेलं आहे. आता राहिल्या असतील तर फक्त चपात्या राहिलेत, तर बघूया चला काय काय झाले. ही आहे गायत्री. तर जवळजवळ मला वाटतं आपण 6 वर्षांनी भेटलोय ना गं? जवळपास 6 वर्षांनी भेटलोय आम्ही जेव्हा पहिल्यांदा माझं लग्न झालं तेव्हा आम्ही डोंबिवलीमध्ये होतो, तेव्हा आम्ही एकत्र होतो ना. मस्त पार्टी करायचो, एन्जॉय करायचो मस्त. आणि त्यानंतर आमची भेटच नाही झाली 6 वर्षांनी. आणि आई गुरु छान वाटते. तुला कसं वाटतंय आपण 6 वर्षांनी भेटलोय? छान वाटतंय ना? ओळखलीस तू मला? ओळखते मामीला फोकोड बाहेर नेऊन कोण बाबांची बोलते बाबा इकडे चांगला निघाला. मामीला सांग बाबा न्यायला लावून बसा. हॅलो मावशी, काय करत आहेस? जेवण होईपर्यंत आता मॅच चालू केले. इकडे आमचे बाबा बसलेत, सगळ्यात मोठे बाबा. कट्टर चेन्नई समर्थक नीलू दादा. कट्टर RCB. आणि तू कोण? कट्टर मुंबई इंडियन्स. गेली बाहेर तुझी मुंबई इंडियन्स.
काय काय वर घ्यायचं ते चपाती घाललीस मम्मी चपाती घालली वरती जाऊया बघूया कुठं पण. आणि इथं चिल्ली पिल्ली काहीतरी दंगा चालू आहे यांचा. इथे आमचा पक्कू दादा बसला. सगळ्यात मोठा भाऊ आहे आमचा. चंद्र दाखवायचं माझं काय चंद्र दाखवायचं चंद्र नको असू दे, चंद्र दिसू दे. लई टाकलो ते. मम्मी पांढरा रस्सा बनवायला लागली आमची. मस्तपैकी पांढरा रस्सा केलाय मम्मीनं. सगळं रेडी झाले आता. खायला कांदा वगैरे सगळं चिरून ठेवले आणि आता फक्त रस्सा फक्त गरम व्हायला ठेवला आहे. पांढरा रस्सा तो काही उकळी येऊ द्यायचा नाही, कारण नारळाचं जे दूध काढलेलं असते ते फुटतं आहे, मग त्यामुळं फक्त गरम करायचं आहे. आणि आता कसा आहे रे रस्सा? चिजू कसा आहे? बिर्याणी कशी आहे? छान आहे. सिद्धोजी, स्वराज, अनुज, टॉप, सोम, कार्टून काय तरी आधी टॉप काय? गायत्री कसं झालंय? मस्त वाटतंय. पार्टी अशी पाहिजे ना सारखी सारखी. टेरेसवर पार्टी मज्जा येते ना. गुरु घे अजून. निधू डावऱ्या डावरा मस्त आहे ना. नक्त्या चांगलं आलंय. पापडची टेस्ट. त्यानंतर सगळं जेवण 9 वाजता रेडी झालं. मग म्हटलं चिल्ल्या पिल्ल्यांना तरी वाढावं. खूप दंगा करत होते हे सगळे. श्रेणीला मी आधी थोडंसं भरवलेलं, कारण मला माहिती होतं हा पंक्तीत फक्त बसणार, काय खाण्याकडे लक्ष जाणार नाही. तरी पण त्याला ताट करून दिलं. पंक्तीमध्ये काय खाल्लं तर थोडंफार खाऊ देत म्हणून. आणि मग हे सगळ्यांना बसवलं जेवायला. श्रेणी सगळ्यांना विचारत होता, थोडंसं खाल्लं सगळ्यांना विचारत होता कसं झाले दादा, कसं झाले दादा, छान झाले दादा, कसं झाले. सगळे हसत होते. खूप छान वाटत होतं सगळ्यांना. तो इतका खुश होता, मस्त वाटत होतं त्याला असं जेवढी जास्त माणसं असतील ना तेवढं त्याला भारी वाटते माणसामध्ये राहायला असं. आणि त्यानंतर इथं नीलू दादा आणि आमचे बाबा दोघं वारकरी असल्यामुळे ती एका साईडला बसवलेली त्यांना जेवायला. दाखवते आधी. ते आम्रखंड होतं, पनीरची भाजी, डाळ आणि आपला रेग्युलर मेनू होता. आत्या बसल्या होत्या तिथे. वहिनी वाढत होती सगळ्यांना. मोठी वहिनी आणि नीलू दादा दोघं चेष्टा मस्करी चालू होती दोघांची. म्हटलं हळूच यांची चेष्टा मस्करी शूट करूया आपण. तर त्यांनी तिथे स्टॉप केलं. त्यानंतर ते चिल्या पिल्ल्यांचं सगळ्यांचं जेवण झाले आणि मोठ्या झबल्यामध्ये आमच्या बायका कामाला लागल्या. बाबा भात तुम्हाला तो व्हिडिओ काढता हे काय माहित नव्हतं. व्हिडिओ काढतोय हे कोण आला? सगळे मध्ये मध्ये आले. ओ माय जी, ओ माय जी. मला लावलं मशीन कामाला.
सगळे एकदम शाकाहारी होत्या गेंड या ना आपण वाढ्या पाणी वाढगा काय तर काय कसं झालंय एक नंबर पांढरा असला तर झकास झकास कसं झालंय भैया नाही थोडा हा तांबडा रस्ता तेवढा वाडा की रे पाणी वाढ पाणी मस्त झालंय एक नंबर भैया कसं झालंय अरे वाट्या गेल्या पळून अरे वाट्या गेल्या कुठे वाऱ्यान हे वाट्या ना पांढऱ्याच्या जाचारी वाट्या गेल्या उडून पक्कू मामा मत झालंय काय पाहिजे ह्याला कांदा वाढू शाकाहारी जरा हात इकडे लागले असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्यांना विचार आम्ही हात लावाय नाही तिकडे आबाईला चपाती द्या वाटते छान झाले अक्का सांग झाले छान झाले कसं झालंय जेवण मस्त झाला तिकडे राहिले की तिकडे इकडे मामी त्या बसल्या आई बसल्या इकडे आत्या ताटात पडशील थांबा थांबा एक नंबर झाला झणझणीत झालं बेस्ट आणि श्रीनू माझी कॉपी करत होता मी जसं सगळ्यांना विचारत होते कसं झाले छान झाले का तर तो सुद्धा अगदी माझ्यासारखं मामा कसं झाले मामा छान झाले बाबा छान झाले सगळ्यांना जाऊन एका कडेनं सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांना तो विचारत होता छान झाले का सगळे खूप हसत होते त्याला कारण त्याला एवढी माणसं सगळी फॅमिली एकत्र बघून त्याला इतका आनंद झालेला त्याला असं भरपूर माणसं पाहिजेत भरपूर जास्त माणसं असतील तर तो असा इतका खुश असतो एकदम खुश असतो तो मज्जा वाटत होती त्याला यांचं ते गाणचं काढा पहिला आता नाही मला पांढरा वड की तो अरे हो तुला वाढला पांढरा साईज वाढपी एक पीस दे चटणी खोबरं उन्हाला सावडकी उन्हाला सावडकी वाटते भातावर वाटे रिकाम्यात वाढते ती पळी घ्याने
चला रस्सा प्या. बस नाही तर त्या वाढायचं म्हणजे सगळी मला वाढ मामीला नको मला मावशीला बस 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 अरे घी केले वाढले पोरे मावशी विचार खाली प्लेट ठेव दाखवतो खाली ठेव बस होईल नंतर जेवण वगैरे आमचं झालं. आम्ही खाली आलो सगळं सामान वगैरे घेऊन. तोपर्यंत निर्गदाने सगळ्यांसाठी आईस्क्रीम्स आणले आणि बाहेर ही भैया वगैरे सगळे आईस्क्रीम खात बसलेली छान. तोपर्यंत वरचं साहित्य सगळ्यांनी थोडं थोडं खाली आणलं. साहित्य वगैरे आणून झाल्यानंतर सगळ्या आईस्क्रीम खायला बसले. मग इकडं बाहेर तर आत्या श्रेणू आईस्क्रीम खात होता. सर्दी झाली, नाकाकडून पाणी गळतंय आमच्या, पण आम्ही आईस्क्रीम खायचं काही थांबत नाही. आम्हाला आईस्क्रीम पाहिजेच. इथे किचनमध्ये वहिनी आत्या वगैरे सगळ्या बसल्या होत्या. त्यानंतर भांडी पडलेली. मग वहिनी, ही मोठी वहिनी माझी आणि इकडं बारकी वहिनी, दोघी भांडी घासायला बसल्या. भांडी वगैरे घासून घेतली. तर मस्तपैकी आमची फॅमिली पार्टी झालेली आहे अशा तऱ्हेने आणि सगळे एकत्र आले निमित्ताने आणि मस्त पार्टी झाली. दिवसभर फिरून पण आलो आणि आल्यानंतर छान मस्त तृप्त झालं. तर माझा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि ही आहे माझी पूर्ण फॅमिली. भाऊ भाऊजई आहेत सगळ्या आणि आम्ही सगळे आज पार्टीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही खूप खूप मज्जा केली.